माई सेल्फ इसरार खान, ग्रुप सीईओ ब्रह्मा कॉप। ब्रह्मा कॉप की तरफ से एक एजुकेशन सपोर्ट सिस्टम हमने बड़गांव से इस विद्यालय को दिया है। एंड कोशिश ये है कि जो टेक्नोलॉजी डेवलप हो रही है बाहर, तो एटलीस्ट हमारे जो इस विद्यालय के विद्यार्थी हैं वो टेक्नोलॉजी से पेश कर पाए, अपने टेक्नोलॉजिकल स्किल्स को डेवलप कर पाए। एंड टेक्नोलॉजी ही है जो किसी भी राष्ट्र को एक आगे एडवांस नेशन में लेके जाती है। आज आप देखेंगे कोई भी जो विकसित राष्ट्र है तो टेक्नोलॉजी के बेसिस पे गए हुए, तो हमारी तरफ से एक स्मॉल टोकन है, एक स्मॉल कंट्रीब्यूशन है एज ए पार्ट ऑफ अवर कॉर्पोरेट रेस्पॉन्सिबिलिटीज। वी आर ए कॉर्पोरेट सिटीजन, इट इज अवर रेस्पॉन्सिबिलिटी टू कंट्रीब्यूट टू द कॉज ऑफ द एजुकेशन। तो शिक्षा के बेहतर शिक्षा के लिए, गुणवत्ता की शिक्षा के लिए एक हमारा योगदान, और इस सब के लिए हम आपके आभारी हैं। थैंक यू। आप देखेंगे जो पब्लिक स्कूल के बच्चे ऑलरेडी काफी बेहतर हैं, जो पब्लिक सिस्टम में हैं बच्चे वहाँ के, तो उनको पेश रखने के लिए एक टेक्नोलॉजी का डिफरेंशिएटर है जिसकी वजह से बच्चे पीछे रह जाते हैं। तो ये टेक्नोलॉजी उनको एनेबल करेगी उस लेवल तक उनके से पेश कर पाए और उससे कम्पीट कर पाए। जब वो आउटसाइड वर्ल्ड में कम्पीट करेंगे तो ये जो टेक्नोलॉजिकल स्किल्स हैं उनको वो कंट्रीब्यूट करेंगे उनको बेहतर स्टूडेंट्स बनने के लिए, एक बेहतर लर्नर बनने के लिए, और बेहतर टेक्नोलॉजी के एक ब्रेन ओरिएंटेशन होता है, हमारा एटीट्यूड आना चाहिए कि टेक्नोलॉजी की तरफ आर वी अडेप्टिंग आवर सेल्फ टेक्नोलॉजी और नॉट। तो ये हमारा कंट्रीब्यूशन है उस दिशा में एक सहयोग हो। ब्रह्मा सन सिटी कॉर्पोरेशन यांच्यातर्फे आपल्या विद्यालयामध्ये आज संस्थेकडून शाळेतील विद्यार्थ्यांना एक उपयोगी अशा शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये संगणक लॅब अद्ययावत मिळावी या दृष्टीने 20 संगणक उपलब्ध करून दिले आहेत आणि स्मार्ट टीव्ही 2 उपलब्ध करून दिलेत। त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी संख्या 2500 च्या आसपास आहे। या ठिकाणी स्वच्छतागृह आधुनिक पद्धतीचं बनवून देण्याचं वचन या कंपनीने आम्हा सर्व शाळेतील सर्व स्टाफला दिलेले आहे आणि त्या पद्धतीने त्या थोड्याच दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं स्वच्छतागृह या ठिकाणी निर्माण करून सर्व विद्यार्थ्यांची एक चांगल्या प्रकारची सोय केली जाईल अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमामध्ये कंपनीतर्फे सर्व विद्यार्थी यांना चांगल्या प्रकारचं अत्याधुनिक सुखसुविधा मिळाव्यात या दृष्टीने कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या साहित्याबद्दल शाळेच्या तिन्ही शाळेच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो। एक शिक्षक या नात्याने मी सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये येणारे सर्व विद्यार्थी गरीब वर्गातील आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना अशा अत्याधुनिक शैक्षणिक साहित्याची ओळख नसते, माहिती नसते, परंतु कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा त्यांच्या भावी आयुष्यासाठी, भावी शिक्षणासाठी एक चांगल्या प्रकारचं अत्याधुनिक ज्ञान त्यांना उपलब्ध कसं होईल या दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक त्यांना स्वतः चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन स्वतः ते कशा प्रकारे हँडल करायचं हे करून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करून देणार आहोत। महानगरपालिकेची ही प्राथमिक माध्यमिक अशा 4 शाळांचा ग्रुप एकत्र या ठिकाणी काम करत आहे। यामध्ये विद्यार्थी प्राथमिकला या ठिकाणी बालवाडीला आल्यानंतर 10वी होऊनच या ठिकाणाहून बाहेर पडत आहे। या विद्यार्थ्याच्या प्रत्येक स्तरावरती प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक असेल किंवा माध्यमिक, प्रत्येक ठिकाणी जे डेव्हलपमेंट होत आहे ते सिलेबस सोडून सुद्धा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला ह्या टेक्नॉलॉजीचा खूप मोठा फायदा होऊ शकतो। यामध्ये ब्रह्मा कॉर्पोरेशननं ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना सर्व जे सहकार्य केलेलं आहे याचा निश्चित फायदा मुलांना झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी कॉम्प्युटर लॅब डेव्हलप होत आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्यामुळे एक सुरक्षेचा जो मुद्दा सध्या गाजत आहे महाराष्ट्रभर त्यालाही आळा बसणार आहे। छान पद्धतीनं शाळा एक अंडर सर्व्हिलन्स येणार आहे, त्यामुळं तोही एक भाग कव्हर होणार आहे। सॅनिटरी मध्ये या ठिकाणी स्वच्छतेचा जो भाग येतो तोही त्या ठिकाणी मुलांसाठी मुलींसाठी अद्ययावत अशा पद्धतीचं बाथरूम्स वॉशरूम्स निर्माण केले जाणार आहे। हे सर्व ब्रह्मा आम्हाला करून देत आहे, याचा मनापासून आनंद आहे। शाळेचा एकंदरीत गुणवत्तेसाठी त्याचा निश्चित फायदा होईल। विद्यार्थ्यांच्या एकंदरीत त्यांच्या रोजच्या दिनचर्येसाठी, त्यांना सुलभतेसाठी हा फायदा नक्की होणार आहे। आपण आता पाहतो की आम्ही शिक्षक सुद्धा स्वतः यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच वेळेला मागे पडत आहोत की रोज ते जीपीटी किंवा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे इतकं फास्ट पुढे येत आहे आणि त्या पद्धतीने अपडेट राहणं शिक्षकांना सुद्धा
म्हणजे फारच जिकिरीचं होत चाललेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये विद्यार्थी कधी कधी शिक्षकाच्याही पुढे 2 पावलं आहे का काय असं म्हणण्याची वेळ येते. त्यामुळं हे रिसेंट तत्काळ त्या वेळेला मिळणं, उशिरा मिळाल्यानंतर त्याचं इतकं महत्व नाही, तोपर्यंत नेक्स्ट व्हर्जन आलेलं असतं. त्यामुळं आपल्याला ते त्या वेळेला जर मिळालं तर त्याचं महत्व काही गुणांनी जास्त असू शकतं. It is great for our knowledge, and we will connect with digital words, and we will learn new words in this, and we start this for our improvement, and this is great for our knowledge because we improve our knowledge by using this. सर मीटिंग में रहेंगे तो हम इसके इस्तेमाल से हम डाउट अपने या फिर कुछ हमें समस्या रहेगी, प्रश्न रहेगा तो हम हल कर सकते हैं। और इसके इस्तेमाल से हमें नई चीजें सीखने को मिलेगी। अगर हमें कुछ बनाना होगा या फिर नया इंस्ट्रूमेंट कुछ इंस्टॉल करना होगा तो इसके प्रकार से हम कर सकते हैं। थँक यू। मी त्याच्यावर अभ्यासाचं बघेन व इतरांनाही दाखवेन। त्याच्यावरून मी शिकून घेईन, गणित वगैरे बघेन, परत त्याच्यात मी शिकेन सामान्य ज्ञानचे प्रश्न वगैरे बघेन। व्हिडिओ वगैरे शाळेचे व्हिडिओ, हो, त्याचा कसा फायदा होतो? ते मी बघत राहीन, सारखे बघत राहीन, म्हणजे मला कळ की हे असं सांगितलंय, मी असं सांगितलं व्हिडिओ मध्ये, म्हणजे पुढच्याच मला पण मोठं झाल्यावर तसं करता येईल। काही वेळा काय होतं, काही शिक्षक लोक मीटिंग मध्ये जातात आणि आम्हाला काही डाऊट येतात, तर ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी ना आम्ही सर्च करून आमच्या युट्यूबवर व्हिडिओ बघू शकतो। ते खूप हेल्पफुल आहे आमच्यासाठी। ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला कळतं आणि कम्प्युटरचा कसा वापर होईल ते पण आम्हाला कळतं। कोणकोणते विषय तुम्ही शिकू शकाल? सोशल सायन्स, अजून मॅथ्सचे जे गणित आहेत खूप हार्ड वाटतात ना, ते गणित आपण पण सॉल्व्ह करू शकतो आणि काही न्यूज पण आपण पाहू शकतो जनरल नॉलेज साठी। पेंटिंग सुद्धा करू शकतो।